परंपरावादी मारवाडी कुटुंबातील 4 भावंडांपैकी सर्वात लहान असलेल्या स्नेहाला लहानपणापासूनच इतर मुलींपेक्षा वेगळे काहीतरी करायचे होते। इकॉनॉमिक्स ग्रॅज्युएट असलेल्या स्नेहाचा जन्म मुंबईत झाला। तिने तिचे पदव्युत्तर शिक्षण समाजशास्त्रात केले आणि नंतर तिने MS सर्टिफाईड सर्व्हिस इंजिनियरचा कोर्सही केला। तिच्या आईवडिलांचा घटस्फोट झाल्यामुळे स्नेहाला बंडखोर बनवणारे बालपण खूप कटू झाले होते। ती तिच्या आजीसोबत राहायची आणि तिची 4ही भावंडे विखुरली गेली। तिच्या बहिणीला स्नेहाच्या शिक्षणासाठी 7वी पासून शाळा सोडावी लागली। हे तिच्यासाठी खूप वेदनादायी होते। वयाच्या 17व्या वर्षी वडिलांना गमावलेल्या स्नेहाला जगण्यासाठी अक्षरशः संघर्ष करावा लागला। भावंडांच्या मूलभूत गरजांसाठी कधी आईकडे तर कधी वडिलांकडे जाऊन आपला हक्क मागावा लागला। म्हणूनच तिच्यात अगदी लहानपणापासून एक लढाऊ बाणा निर्माण झाला। स्नेहाची पहिली नोकरी आरची सेल्स गर्ल म्हणून होती। त्या ठिकाणी ग्राहकांना ती ग्रीटिंग कार्ड विकत असे। त्यासाठी तिला महिन्याला 1000 रुपये मिळायचे। त्यातूनच तिने तिचे उच्च शिक्षण घेतले। पुढील काही वर्षे वेगवेगळ्या ठिकाणी स्नेहाने नोकरी केली। त्यानंतर तिचे लग्न झाले। वेळ निघत गेला। तिला कालांतराने असे जाणवले की ती चांगल्या प्रकारे कार चालवू शकते। तिच्या भावाने तिला अगदी चांगल्या प्रकारे गाडी चालवायला शिकवले होते। स्नेहाच्या बहिणीने तिला एकदा सांगितले की गाडी शिकूनही तिला नंतर गाडी चालवता येत नाही। असे का होते? स्नेहाला हे आश्चर्य वाटले आणि तिने समस्येच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला। खोलवर विचार केल्यावर तिला तिचे उत्तर मिळाले। पुरुष प्रशिक्षक असल्यामुळे महिलांना कम्फर्टेबल वाटत नाही। पुरुषांना असे वाटते की महिला केवळ वेळ वाया घालवतात, त्या ड्रायव्हिंग बद्दल गंभीर नाही। महिलांना सुद्धा पुरुषांशेजारी बसून गाडी चालवणे आवडत नाही। जर पुरुष सहजतेने गाडी चालवू शकत असतील तर याचा अर्थ ते ड्रायव्हिंग देखील शिकवू शकतील असे नाही। ही मानसिकता बदलली पाहिजे असे स्नेहाला वाटले आणि म्हणून ड्रायव्हिंगचे कौशल्य महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी तिने शी कॅन ड्राईव्ह स्टार्टअप नावाची संस्था सुरू केली। सुरुवातीला तिला कुटुंबातून विरोध झाल्यामुळे ती नाउमेद झाली, पण मुळात ती धाडसी व्यक्ती असल्यामुळे तिने कुटुंबियांना विश्वासात घेतले आणि शी कॅन ड्राईव्ह स्टार्टअप कंपनी 2012 मध्ये सुरू झाली आणि तेव्हापासून स्नेहाने जवळपास 400 महिलांना ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण दिले आहे। तिने अद्याप तिच्या स्टार्टअपचे ड्रायव्हिंग स्कूलमध्ये रूपांतर केले नसले तरी ते लवकरच करण्याचा तिचा मानस आहे। स्नेहाची लोकप्रियता तिच्या विद्यार्थ्यांशी वागण्याच्या नाविन्यपूर्ण पद्धतीमुळे आहे। स्नेहा सांगते, ज्या क्षणी मी त्यांच्या कारमध्ये प्रवेश करते तेव्हा मी त्यांना विचारते की त्यांना काय आवडते। प्रत्येक वेळी मला मिळणारे उत्तर हे वेगळे आणि मनोरंजक असते। महिलांशी बोलून मी त्यांच्यामधली भीती आधी काढते। प्रत्येक महिला महान गोष्टी करण्याची आकांक्षा बाळगते, परंतु त्यांची दृष्टी मर्यादित असते। म्हणून मी त्यांना त्यांच्या कवचातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करते आणि त्यांना स्वतःहून काहीतरी सुरू करण्यासाठी प्रेरित करण्याचा प्रयत्न करते। आतापर्यंत आलेले अनुभव सांगताना स्नेहा सांगते की शिकवत असताना तिच्या पहिल्या विद्यार्थिनीने एका कारला धडक दिली। कारचा मालक स्नेहावर रागावला, परंतु स्नेहाने त्याचे नुकसान भरून दिले। आज तीच विद्यार्थिनी स्नेहाच्या सर्वोत्तम विद्यार्थिनींपैकी एक आहे। स्नेहा दहिसर हायवे ते बांद्रे या भागात काम करते। ड्रायव्हिंगमुळे ती दिवसभर व्यस्त राहते। ती सकाळी 7:30 वाजता काम सुरू करते आणि मध्यरात्रीपर्यंत तिचा दिवस संपतो, कारण नोकरदार व व्यावसायिकांना फक्त संध्याकाळी उशिरा प्रशिक्षण मिळू शकते। स्नेहा मात्र आपल्या 7 वर्षाच्या मुलीला खायला घालण्यासाठी, तिची काळजी घेण्यासाठी दुपारी पटकन घरी येऊन नंतर कामावर परत जाते। जर महिलांना 10 दिवसात गाडी चालवण्याचा सराव नाही झाला तर स्नेहाकडे पैसे परत करण्याचे धोरण आहे, परंतु आतापर्यंत तिला एकदाही फी परत करावी लागली नाही। स्नेहा स्वतःच महिलांच्या आत्मविश्वासाबद्दल आणि कौशल्यामध्ये प्रभुत्व मिळवण्याच्या त्यांच्या समर्पणाबद्दल बोलते। स्नेहा BBC आणि इतर अनेक नामांकित माध्यमाद्वारे मुलाखती घेतल्यानंतर व्यक्त झाली की तिलाही आता समाजाला काहीतरी परत द्यायचे आहे। स्नेहा आत्मविश्वासाने म्हणते, मला आता ग्रामीण महिलांना प्रशिक्षित करायचे आहे आणि त्यांनी माझ्यासाठी काम करावे अशी माझी इच्छा आहे। काहींना अधिकृत कॅब ड्रायव्हर म्हणून कंपन्यांमध्ये देखील काम करता येईल
त्यांना मोलकिरीण बनण्याची गरज नाही, मला त्यांना सक्षम बनवायचे आहे। स्नेहा लवकरच संपूर्ण भारतात तिची सेवा सुरू करण्याचा विचार करत आहे। भारत सरकारतर्फे नुकतेच त्यांचा फर्स्ट लेडी म्हणून गौरव करण्यात आला आहे। या स्वयंनिर्मित उद्योगिनीचा एकाच गोष्टीवर विश्वास आहे, महिलांना आत्मविश्वास द्या आणि ते चमत्कार करतील। तर अशा ह्या महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणाऱ्या भारतातील पहिल्या महिला कार प्रशिक्षक स्नेहा कामत यांना भन्नाट महाराष्ट्राचा मानाचा मुजरा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा। तसेच आमच्या इंस्टाग्राम हँडलला फॉलो करा। आमचा इंस्टाग्राम हँडल आहे भन्नाट महाराष्ट्र 23।